मम्मा काय मम्मा मम्मी काय पाहिजे? मम्मा मम्मा पाहिजे. हाय, मी रुपाली. कसे आहे तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व छानच असाल. तर आजचा व्हिडिओ खूपच छान होणार आहे आणि खूपच खास होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आज बऱ्याच रेसिपी बनवून दाखवलेल्या आहे मी आणि त्याचसोबत यमी डिशेस पण बनवल्या आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुम्ही म्हणत असाल की हे काय करत आहे, अशी पागलसारखी डोळे उघडत आहे आणि बंद करत आहे. पण पागलसारखी नाही करत आहे मी, कारण की अंगणवाडी मॅडमचा फोन आला होता मला आणि त्यांना हा व्हिडिओ असा बनवून पाहिजे होता. तर म्हणूनच मी हे असे करत आहे. मूळ वगैरे तर माझी झालीच होती, तयारी पण झाली होती आणि आज बनवणार होते मी रसपुरी. तर त्यासाठीच मी आज मस्त रस बनवून घेतला होता आणि पुरी पण बनवून घेतली होती जेवणासाठी. आणि आज मस्त असं एवी आईस्क्रीम बनवायचा मूड झाला होता, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि घरी पण बनवावं, जे दोन्ही कामं होऊन जातात. तर खरंच एवढी सोप्या पद्धतीनं बनवली मी आईस्क्रीम आणि खूपच यम्मी झाली होती. जर तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजेत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, तेव्हा मी ही रेसिपी शेअर करेन. कारण की याच्यामध्ये जसे कंडेन्स मिल्क वगैरे टाकतात, अजून पावडर वगैरे मिल्क पावडर वगैरे टाकतात, तर तसं काहीही ॲड केलेलं नाही. फक्त ऑनली दुधापासून घरी बनवलेली आहे आणि ड्रायफ्रूट्सपासून बस. आणि झाल्याच्या नंतर पण बघा त्याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट वरून टाकले होते आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली होती फ्रीजरमध्ये 5-6 घंट्यासाठी. आणि बघा किती छान झाली होती आणि एवढी भयानक टेस्टी झाली होती की काय सांगू तुम्हाला. जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की शेअर पण करा आणि कमेंट पण करून सांगा की जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मग नंतर मी शेअर करेन याची रेसिपी. आणि माझ्या मुलांना पण खूप आवडली. आणि संध्याकाळच्या जेवणात मी अशी फिश फ्राय केली होती, कारण की मिस्टरांनी फिश आणली होती आज आणि मग त्याची भाजी पण बनवली होती मी आणि फ्राय पण केली होती. आणि संध्याकाळचं असं जेवण वगैरे मस्त आम्ही करून घेतलं होतं. जेवण वगैरे झाल्याच्यानंतर गाद्या वगैरे टाकून घेतल्या होत्या आणि मुलांची अशी काही मस्त चालू छोटू बिस्किट खात होता, तर मोठ्याने त्याच्या बिस्किटला फक्त हात लावला होता, तर हातच खाऊन लावला म्हणून एवढी भयानक भांडणं केली होती. समोर तुम्हाला दाखवतेच ते क्लिप मी याच्यामध्ये ॲड केलेली होती. आणि भांडण करून झाल्याच्या नंतर बघा हे बिस्किट असे चारून देते त्याला आणि अगोदर त्याने हात खाऊन लावला म्हणून त्याला एवढं रडत होता आणि एवढं त्याला असं मारल्यासारखं करत होतं. एवढा छोटा आहे पण खूप जास्त हे आहे, बघा याच्यामध्ये किती रडत आहे. खूपच डेंजर आहेत हे दोघं जण. पण दोघं जण असे भांडणं पण करतात आणि एकमेकावर प्रेम पण करतात खूप जास्त. आणि नंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं मामाच्या घरी. तर मामा आम्हाला घ्यायला आला होता. मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या, तर म्हटलं जाऊन आता अगोदर शाळा चालू व्हायच्या अगोदर. तर मस्त तयारी वगैरे केली आम्ही आणि मस्त ट्रेनमध्ये असं बसलो होतो. तर ट्रेन काही अजून निघली नव्हती, त्याच्यामुळे या दोघांची अशी काही मस्ती चालू होती ट्रेनमध्ये. आणि ट्रेन निघल्याच्या नंतरचा हा व्हिडिओ आहे. आम्ही निघलो होतो मस्त. मी मस्त छानपैकी मेहंदी वगैरे पण काढली होती माझ्या हातावर, कारण की तिकडे लग्न पण होते, तर मग काढून घेतली होती. आणि माझा भाऊ पण होता माझ्यासोबत छोटावाला. सकाळीच मी उठली होती 4-5 वाजता आणि कामं वगैरे पण करून घेतली होती. स्वयंपाक पण म्हणून ठेवला होता, कारण की मिस्टर घरीच होते, त्यांना येणार नव्हते ते, त्याच्यामुळे मग स्वयंपाक वगैरे करून त्यांना मग आम्ही सोबत पण घेतलं होतं थोडंसं खायला, कारण की मुलांना भूक लागते, त्याच्यामुळं काही ना काही सोबत ठेवावंच लागते. आणि त्याच्यानंतर मस्त असं ट्रेनमध्ये बसून खूपच एन्जॉय केला आहे दोघांनी, कारण की खूपच म्हणजे आवड आहे त्यांना ट्रेनमध्ये बसायची. असं मी तर खूपच वेळा बसतो, पण छोटू नाही बसत. आणि असं थोडंसं खेळला आणि झोपून पण गेला होता, कारण आम्ही सकाळीच 5 वाजता उठलो होतो, त्याच्यामुळं मग त्याला थोडीशी झोप लागली. आणि मग उठल्याच्यानंतर परत असे खेळत होते हे दोघं जण. थोडंसं खाऊन पिऊन मजा करून मस्त एन्जॉय करत आम्ही असं मस्त मामाच्या घरी गेलो होतो. आता तिकडे जाताच माझ्या बहिणीला पण घेऊन जायचं होतं, तर मग आम्ही पुन्हा वाशिमला उतरल्याच्यानंतर मग तिच्या घरी गेलो आणि तिला पण सोबत घेऊन गेलो, कारण की लग्न होतं, त्याच्यामुळं मग ते पण सोबतच येणार होती माझ्या, कारण की मागून आल्यापेक्षा सोबतच जाऊ म्हणत छान वाटते, त्याच्यामुळे मग तिच्या घरी गेलो होतो आम्ही अगोदर. हे ऑटो ठरवला आणि ऑटो करून मग आम्ही गेलो तिच्या घरी तिला घेण्यासाठी. तिच्या घरी गेल्याच्यानंतर मग आम्ही मस्त असं पोहोचलो होतो मामाच्या घरी. आणि आल्याच्यानंतर आम्ही मस्त अगोदर फोटो वगैरे काढून घेतले होते. ही माझी बहीण आहे आणि ही तिची छोटी मुलगी आहे. आणि मस्त आम्ही असे थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले होते. मागे बाबा आहेत, बाबा दिसत आहेत माझे. आणि त्याच्यानंतर मग नाश्ते वगैरे करून घेतले होते आम्ही, कारण की 10-10:30 वाजले होते तिकडे. आणि यांचं थोडंसं डान्स पण केला आहे आणि मस्त, तर ते पण थोडंसं ॲड करावं म्हटलं, पण ते व्हिडिओ काही माझ्या याच्यातून डिलीटच झाला गलतीमुळे. आणि बघा हे असं मस्त संध्याकाळच्या टायमाला लोणचं खात होता, कारण खूप जास्त आवडलं होतं त्याला. आणि मस्त अशी नैवेद्याला हळद वगैरे पण लागून झाली होती.
आम्ही पण गेलो होतो हळदीला, पण आम्ही फोटो वगैरे काही काढले नाही तर कारण की लहान मुलं असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे की मुलं काहीच करू देत नाही, तर त्याच्यामुळे मग आम्ही बघूनच दुरूनच एन्जॉय केला. मस्त अशी तयारी पण केली होती मी छान सकाळी लग्नासाठी, म्हणजे साधी सिंपलच केली होती, पण शेअर करा म्हटलं तुमच्यासोबत. आता व्हिडिओ काढत येतं. आणि ही माझ्या मामाची मुलगी आहे आणि ही माझ्या दुसऱ्या मामाची मुलगी आहे. तर माझी पूर्ण फॅमिली तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल. आणि थोडेसे फोटो वगैरे पण काढले होते मी, कारण की मेकअप केला म्हटलं तर फोटो पण पडा. आणि ह्या सर्व माझ्या माम्या आहेत, सर्वच माझ्या माम्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये मावशी आहेत, एकच मावशी आहे, बाकी सर्व मामी आहे. आणि एक माझी आई आहे आणि एक माझी बहीण आहे, बाकीच्या माम्या आहेत. आणि बाहेर पण फोटो वगैरे काढून घेतले आम्ही. म्हणजे लग्नामध्ये ना, या लग्नामध्ये सर्वच जमले होते, कारण की सर्व इकडे तिकडे या कामाच्या धावपळीमध्ये इकडे तिकडे चालले जातात. पण हे असे लग्नकार्य असले की सर्व घरी येतात. त्याच्यामुळे या लग्नामध्ये सगळे टोटल मामा मामी वगैरे त्यांची मुलं वगैरे. आणि ही माझी सगळी मामी आहे, एकच मामी आहे मला, बाकीच्या चुलत मामी आहे. आणि हे पण मावशा वगैरे मामे वगैरे आहेत. तर आजीसोबत पण आता आहेत म्हटले सगळे तिथे, तर फोटो काढून घ्यावं, कारण की प्रत्येक लग्नाला सगळेजण येऊ नाही शकत आणि प्रत्येक कार्यक्रमाला कोणीच असं राहत नाही. पण या कार्यक्रमाला असे पूर्ण टोटल होते, त्याच्यामुळे म्हटलं मस्त सगळ्यांसोबत फोटोशूट करून घ्यावा, फोटो काढून घ्यावा, एक असे आठवण म्हणून राहते. आणि यांच्या बहीण भावाचं मस्त असं चालू होतं बघा, यांचे पण फोटो काढले होते आम्ही. आणि खूप एन्जॉय केला लग्नामध्ये. गावाकडचं लग्न होतं त्याच्यामुळे अजूनच खूप छान वाटते, कारण की आता खूप जास्त जाणं होत नाही तिकडे. त्याच्यामुळं मग आणि सर्व फॅमिली असल्यामुळं खूप जास्त म्हणजे गमते. हे माझे नानाजी आहेत आणि हे माझा भाऊ आहे छोटावाला. आता लग्न वगैरे झालं होतं, तर आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं आईच्या घरी. तर मग आम्ही गेलो होतो तिकडे आईच्या घरी. आणि गेल्या गेल्याच आईने थोडीशी साफसफाई केली होती, कारण की ते पण आता पुण्याला राहते त्याच्यामुळं. आणि मी त्यासला टी व्ही बघायची होती. तर मग हे सिग्नल आणायला गेले, तर हे बघता बघताच मला माझ्या छोट्या म्हणजे लहानपणची आठवण आली, कारण की माझा भाऊवर सिग्नल आणायला जायचा आणि मी खालून सांगायचे त्याला की हो आले, नाही आले, कलरची लाईन आली, असं एकदम फील होत होतं. त्याच्यामुळेच थोडंसं व्हिडिओ काढून घेतलं मी. आणि गावाकडचं म्हटलं की गाई ढोरं वगैरे राहतात, आणि याला एवढी भयानक खूप जास्त आवड आहे माझ्या मुलाला. खूप जास्त म्हणजे खूप जास्त गाई आवडतात, असे म्हणजे ॲनिमल्स खूप आवडतात त्यांना. त्याच्यामुळं मग मस्त असं ते त्याला तर खूपच गमत होतं तिकडे. मला वाटलं की तर फर्स्ट टाईम तिकडे गावाकडे जाईन तर तो बिमार वगैरे पडेल किंवा असं, म्हणजे त्याला आवडते की नाही आवडत तिकडचं वातावरण. पण असं काहीही झालं नाही, त्याला काहीच प्रॉब्लेम झाला नाही. मस्त तो असा एन्जॉय करत होता, खूप जास्त आवडलं त्याला तिकडे. आणि ह्या शाळा आमच्या घराबाजूनच आहेत, त्याच्यामुळं मग रोज सकाळी उठलं की त्याचा एक नियमच राहायचा की इकडे जायचं, या शाळेसोबत खेळायचं. अजून रस्त्याने गायी यायच्या, त्या गाईसोबत खेळायचं आणि मस्त असा दिवस घालवायचा. आईने मस्त झाडाला झोका बांधला होता, त्या झोक्यामध्ये खेळायचं. आणि असं खूप जास्त मस्त त्याला आवडत होतं. आईने काड्या मागितल्या होत्या, तर मस्त बघा 2-3 काड्या घेतल्या हातामध्ये आणि आईला नेऊन देत होत्या. तर आता आम्ही मस्त विहिरीवर जाणार होतो पाण्याला, कारण की मी त्यासला बघायची होती विहीर, कारण की मी लहानपणच्या गोष्टी सांगते त्याला. तर तो म्हणत होता कुठे जाते काय जाते, तर मी म्हटलं चल, म्हटलं मी दाखवते. कारण की आम्ही लहानपणी या विहिरीवरून खूप वेळा पाणी आणायचो, सकाळी जायचो मस्त आणि पाणी आणायचं तिथून, कारण की गावाकडं खूप टंचाई राहते. पण आता यावेळेस म्हणजे जास्त नाही आहे आता, पण तरी पण दाखवण्यासाठी आम्ही गेलो होतो असंच, कारण की आता काही पाण्याची कमतरता नाही राहत गावाकडं. पण पाईपलाईन वगैरे झालेल्या आहेत, पण दाखवण्यासाठी गेलो होतो आम्ही. तर खूप मस्त थोडंसं छान वाटलं. आणि बाबा म्हणत कोंबडी कापायची होती, तर मग आम्ही घरीच कोंबडी कापली होती. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं दुसऱ्या लग्नाला, कारण की यावेळेस आम्ही लग्न केले होते. तर मस्त तयारी वगैरे करून आम्ही गाडीमध्ये बसलो होतो आणि गेलो होतो लग्नाला. तर हे पण माझ्या चुलत मामाचंच लग्न होतं. आणि तिथं गेल्या मस्त असं छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी समोरच. तर मग फोटो व्हिडिओ वगैरे काढत गेलो होतो. आणि तुम्ही कितीही छान तयारी करा, पण आई झाल्याच्या नंतर हे असं काही असतं, कारण की आम्हाला लागली होती भूक आणि लग्नाला खूप वेळ म्हणजे टाईम लागला होता. लग्नाला लागतच नव्हतं लग्न. पण मग आम्ही इकडे आलो. त्याला त्या दादांना वरणभात मागितला आणि याला मस्त इकडे चारून दिला. पोट भरून खाल्लं त्यांनी, कारण की त्याच्यानंतर मग तो बिलकुल चिडचिड वगैरे काही करत नव्हता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही मस्त इथे लग्नामध्ये फोटो वगैरे काढून घेतले. ही माझी मावशी आहे
आणि हे पण माझी मावशी आहे, जे दिसले मागून. आणि असं लग्नाचं मस्त असं छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी, खूपच भारी लग्न लावलं होतं. आणि गर्दी तर खूपच होती. आणि मस्त लग्न लागल्याच्यानंतर असे वर फटाके फोडले होते त्यांनी मस्त असं छानपैकी मस्त. त्यानंतर मग आम्ही मस्त जेवण वगैरे करून घेतलो आणि खूप लेट झालं होतं, त्याच्यामुळं मग आम्हाला परत वापस घरी पण जायचं होतं. आणि लग्नामध्ये मस्त छोटं असं मस्ती करत होता, खूप एन्जॉय केला. कारण जेवण झालं की याचं काहीच टेन्शन नाही राहत, त्याच्यामुळं. नाहीतर तर मग हा झोपून गेला असता आणि जेवण पण नसतं केलं. तर मग घरी येता मी पण थोडंसं मस्त असं व्हिडिओ वगैरे काढून घेतले होते. तर आता खूप उशीर झाला होता, तर मग घरी न जाता मी माझ्या काकूच्या घरी गेली होती, कारण की तेव्हा ते इथेच राहते. आणि मला तसं पण जायचं होतं, छोटू झाला होता तेव्हापासून मी काही गेलीच नाही. हा माझा छोटा भाऊ आहे झालेला आणि हा माझा मुलगा आहे. तसे मस्त दोघे मामी भाषी खेळत आहेत बघा. तर त्याला भेटायला गेलो होतो आम्ही. तर खूप जास्त म्हणजे छोटूसोबत मस्त खेळून वगैरे झालं होतं. मग आली होती काकू, कारण की ते गेली होती बाहेर, थोडंसं तिला काम आहे. आणि तिचं पार्लर पण आहे, तर ते पण तिला चालवावं लागते. आणि हा छोटू मग माझ्या काकाजवळ राहते. आणि हा त्याचाच मोठा भाऊ आहे आणि हे पिनू आहे. तर हे दोघं मस्त अशी इकडे क्वार्टरमध्ये, कारण की ते क्वार्टरमध्ये राहतात, तर अशी इकडे तिकडे फिरत होते. आणि तो मितांश माझा आदेशची सायकल चालवत होता, जो मोठा आहे ना तो माझा, हे माझा भाऊच आहे लहान. तर अशी मस्त इथे पण त्यांना आवडलं मस्त. आणि मग आम्ही त्याच्यानंतर गेलो तिचं पार्लर बघायला, कारण की तिनं जेव्हा ओपनिंग केली होती तेव्हा म्हणजे बघितलंच नव्हतं तेव्हापासून. तर मग म्हणत होती की जा थोडंसं बघून ये कसं आहे काय आहे ते, सेटअप कसा केला ते. तर मग आलो होतो आम्ही बघण्यासाठी. आणि मस्त अशी मग थोडासा व्हिडिओ पण काढून घेतला होता, कारण की मला पण माझं पार्लर टाकायचं आहे. तर म्हटलं थोडीशी आयडिया येऊन जाईल कुठं काय करायचं आणि काय करायचं आहे ते, त्याच्यामुळेच मग थोडंसं काढून घेतलं व्हिडिओ. आणि असं खूप छान प्रकारे बनवलं होतं तिला. जर वाशिममध्ये कोणाला मेकअपची ऑर्डर जर द्यायची असली तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही इथे. आणि खूप छान मेकअप करते ते. आणि बॉडी केअरचं पण बरं सर्वच करते ते. तर ते पण काही करायचं असलं तर वाशिममध्ये नक्की करा आणि कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला जर पाहिजेत असतील ना याचा ॲड्रेस वगैरे, तर कमेंट करून नक्की सांगा, तेव्हा मी त्याच्यामध्ये टाकून देईन. नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन की हे कुठं आहे म्हणून. जर तुम्हाला पाहिजेत असलं तर नक्की सांगा. आणि मस्त थोडीशी कटलरी वगैरे पण होती तिच्या दुकानामध्ये, असे टिकले वगैरे कानातले वगैरे, म्हणजे जे बेसिक राहते, जे बायांसाठी मुलींसाठी ज्यांची गरज राहते ते सर्व सामान ठेवलं होतं तिने. आणि रेंटनी घेतलेलं आहे दुकान, त्याच्यामुळे भाडं पण द्यावं लागते. आणि चालते पण, असं काही नाही तिचं. आणि तुम्हाला पण असं कधी काही लागलं तर सांगा वाशिममध्ये. आणि मस्त त्याच्यानंतर मी माझ्या भावासोबत फोटो वगैरे काढून घेतले होते. खूपच क्यूट आहे आणि खूपच शांत आहे. असं वाटत होतं की त्याला सोडावंच नाही आणि त्याला सोडून जावंच नाही, कारण की खूप जास्त क्यूट आहे तो. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला मग भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.